दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मराठा आरक्षणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। विधानभवनाच्या बाहेर मराठा आरक्षणाच्या प्रश्नांना घेऊन मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत। हे होर्डिंग्स कोणी लावले यामध्ये उल्लेख नाहीये, त्यामुळे मराठा आरक्षण याविषयी पवारांच्या भूमिकेवर आता या होर्डिंगमुळे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते। आज सभागृहामध्ये मुख्यमंत्री मराठा आरक्षण प्रश्नावर निवेदन सादर करण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार त्याकडे लक्ष असेल। दरम्यान इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातला पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या परिसरातील बाजूच्या चौकांमध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स आपल्याला झळकताना दिसत आहे। मराठा आरक्षणासंबंधित अनेक प्रश्न या पोस्टर्समधनं उपस्थित करण्यात आलेले आहे। या पोस्टरमध्ये सगळ्यात वरती आपण जर पाहिलं असेल तर बोल मराठा कुणबी होणार का, साळुंके सांगा कुणाचा, खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा, काका मोठे साहेब, स्वयंघोषित जाणता राजा, सांगा आरक्षण तुम्ही का नाही दिले, आंदोलन कुणी पेटवले, आंदोलनाची टोपे कोण करवताय, अशा प्रकारचं जे आहे असे अनेक सवाल या पोस्टर्समधनं उपस्थित करण्यात आलेले आहे। आणि या पोस्टर्समध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार चर्चा करतात आहे, जयंत पाटील चर्चा करतात आहे, असे अनेक फोटो देखील तिथे आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहे ते या पोस्टर्समधनं उपस्थित करण्यात आलेले आहे। आणि हे पोस्टर्स जे आहे ते विधान भवनाच्या अगदी बाहेर लावले होते, ते पोस्टर काढण्यात आलेले आहे। तर इतर चौकांमध्ये जे आहे ते पोस्टर आपल्याला अजूनही झळकताना दिसून येत आहे। आजही मराठा आरक्षणावरती चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आणि ओबीसींचा आरक्षणाचा मुद्दा देखील ज्वलंत आहे। याच पार्श्वभूमीवरती आपल्याला असे पोस्टर्स जे आहे ते विधान भवनाच्या बाजूच्या चौकांमध्ये पाहायला मिळतात आहे। अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे, पण हे पोस्टर्स कोणी लावलेले आहे त्याचं नाव मात्र या पोस्टरवरती पाहायला मिळत नाहीये। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।